संपूर्ण मानवजातीच्या आपल्या शरीराचा जो डॉक्टर आहे सगळी केअर करण्याची क्षमता त्याची फार मोठं रहस्य आहे. हो. ते आहे जीवनीशक्ती. हां. जीवनीशक्तीला इंग्लिशमध्ये व्हायटल पॉवर म्हणतात. काय म्हणताय? व्हायटल पॉवर. अच्छा. व्हायटल पॉवर अशी शक्ती आहे मॅडम, अशी अनंत शक्ती आहे की जी शक्ती तुम्हाला, तुम्ही डाळ भात खाताय बरोबर, अन्न कटाकतात, त्यातून ती आतमध्ये रस बनवते, रसाचं रक्तात रूपांतर होतं, बरं. रक्ताचं मासात रूपांतर होतं, मासाची हंडी बनते, हंडीपासून मज्जा बनते, मज्जापासून नंतर पुढचं जे आहे शुक्र, पुरुषाचे शुक्र बनतात आणि बीज बनतात. हे केवळ एका अन्नपदार्थातून एक निर्माण करणारी जी आपली माता आहे, जीवनशक्ती. हां. जी माता आहे तिचंच नाव जीवनशक्ती. आज तुम्ही बसलाय, तुमचं हृदय धडकतंय, तुम्ही काय करताय का? नाही, काहीच नाही. अच्छा, तुमची त्या नदीत पाणी जातं की नाही, शेताला पाणी जाताना आपण बघतो बरोबर जातं की नाही, तसं काही बघणे सिस्टम आहे. तुमचं हृदय धडकतंय, संपूर्ण रक्तप्रवाह केसापासून तर ह्याच्यापर्यंत होतोय, तुमच्या शरीरात ताणतणाव मॅनेज होतात, बरोबर. टेन्शन आलं ते राहत नाही. ते का राहत नाही माहिती मला? हां. आपलीच आई आतून आपलं समर्थ असते. हो. अशा एका अमूल्य धरोहरला आज आपण सगळी शिकतो. याचंच नाव जीवनशक्ती. आणि तिच्यात एवढी पावर की ती शरीराची डॉक्टरच आहे. हो. बघा, प्रकृती सत्य हेच आहे की कोणताही प्राण्याचे हॉस्पिटल्स आहे, माणसाचेच आहे. जे प्राकृतिक स्थितीमध्ये राहतात ना, त्याला जखम झाली ते सगळ्या गोष्टी ॲटो रिव्हर बरोबर. तेही समजा त्यालाही सर्दी खोकला होत असेल पण ते ॲटो रिव्हर्सच होतं. पण हे कोण करतं? ही जीवनीशक्ती. पण जीवनीशक्तीला आपल्याला फारसं काही करावं लागत नाही, फक्त आपल्याला हे शिकायचं आहे जीवनीशक्तीला आपण सहयोग कसा करू शकतो. अच्छा. सहयोग म्हणजे सगळ्यात मोठा सहयोग जीवनीशक्तीचं पहिलंच आहे, ती तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असते. तुम्ही खाता, ती पचवते आणि बाहेर काढता, हे सगळ्यात मूळ कारण. हे जर 2-4 दिवस झालं नाही तर तुमचा मृत्यू होऊ शकतो. हो. तर मानव काय माहिती का, एवढी अन्नाची उपलब्ध झालेली आहे, तो खातच राहतो. आणि ती काय करते 24/7 आहे ना, 24/7 ती त्याच कामाला अडकली, हो. त्याच कामाला अडकली असेल, दुसरं काम करू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही महिला आहे, तुम्ही घर सांभाळून, घराची साफसफाई सांभाळून 4 लोकांचं जेवण बनवून पण तुम्ही करू शकता, बरोबर. परंतु तुमच्याकडे दररोज 100 लोक जेवायला, हां. तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करू शकाल? नाही काय. अच्छा, तुम्हाला माहिती आहे की माझ्यावर लोक याला जेवायला तर पहिलं द्यावं लागेल. बरोबर. तसंच तुमचं पचवावं कंपल्सरी लागेलच. बरोबर. बरोबर. जर तुम्ही पचवलं नाही तर तुम्ही जिवंत राहू शकत नाही. अच्छा, नुसतं पचवलं नाही तर बाहेर काढणंही काम आहे, जे वेस्ट पटेल बाहेर पण काढायला लागतं. ह्या ज्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे जीवनी. आणि आपल्याला माझी एकंदरीत 20 ॲडिओ आज मी ग्रुपला टाकतो, हां. आणि आज काही आपण 2-3 ॲडिओज समजले जातो. तर अशी ही दिव्य जीवनीशक्ती, हिचा फक्त आपल्याला आत केव्हा आणि कधी टाकतो. बघा, ईश्वराने 24 तास दिलेले आहेत ना, त्याची जोपर्यंत आपण 3 भागात रूपांतर करतो, हा ट्रायंगल आहे 3 भागात, 8-8 तासामध्ये पहिलं तुमचं इटिंग टाईम. अच्छा. इटिंग टाईम नंतर सुरू होतो डायजेस्टिव्ह टाईम, आणि त्यानंतर होतो फास्टिंग टाईम. फास्टिंग टाईम जे डेफिनेशन जी आहे, त्यावेळेस जीवनीशक्तीला दुसरं काही काम नसतं, ती शरीराला स्टिक करते. ती तुमचे आजार, तुमचं आयडिया स्टिक का करू शकली का तिला मोकाल दिला. अच्छा. तुम्ही थांबलेच नाही. तुम्ही कुठल्याही प्राण्यांच्या, आता तुम्ही गावी गेलात, कुठलाही प्राणी आजारी असेल ना, तर पहिलं काम काय करतो माहिती का, जेवण सोडतो. जेवण सोडतो. बरोबर. त्या कुत्र्याला किती आवडीचा पदार्थ असेल तुम्ही टाकत नाही, पण माणूस हे सोडायलाच तयार. आपली शोकांतिक आहे. तर त्यामुळे जीवनीशक्तीला जेवढं तुम्ही फ्री कराल ना तेवढे. आज हे मिरेकल्स, सिद्धूचं समजा बायकोचा जो आजार आहे, हे केवळ प्राकृतिक गोष्टी ठीक कसं होतं, याचं सगळ्यात मोठं रहस्य जीवनीशक्ती. माझ्यात नाही किंवा कशात नाही, प्रकृती जीवनीशक्ती आहे त्या शरीरामध्ये, तिचं रहस्य. तिला फक्त जास्तीत जास्त फ्री करा. इथूनच उदय होतो फास्टिंगचा. फास्टिंग म्हणजे आता बघा, आयुर्वेदमध्ये स्पष्ट म्हणजे
एकच औषध या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, लंघनम परम औषध. लंघनम म्हणजे उपवासच सर्वश्रेष्ठ औषध. हो. पण उपवास असं नाही, इंधन तुमच्या गाडीला लागतात. त्यासाठी क्रांती वेल्नेसने मार्ग असा डिझाईन केला की दररोज उपवास तपास करायची गरज नाही. फक्त प्रयत्न करा, सकाळी उठायचे 6 तास टाकलं बंद. सपोर्ट काहीच खायचं नाही, म्हणजे फक्त पाणी. फक्त मॅक्सिमम पाणी, ॲशगार्ड जे मी तुम्हाला आकर्षण थोडंसं सांगितलं आहे. जसं जसं तुम्ही करायला लागतात ना तेव्हा तुमच्या जीवनात मिरॅकल घडायला. आणि दुसरं मग तुमचं इनपुट. तुम्ही काय करताय, आता मी तुम्हाला 15 दिवसाच्या रसायनावर येणार आहे. चालू करतोय मी. हा रसायन काय आहे? रसायन दुसरं काही नाही. आता तुम्ही तुमची बॉडीने आतून केली, जसं एखादं पाण्यात तुम्ही भांडं धुतलं पण त्यात शुद्ध येण्यासाठी डिटर्जंटवर साफ करतात ना, तसंच आता 15 दिवसातला रसायनावर अजून प्युरिफिकेशन. आपल्या कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहायचं, फक्त आपण डायजेशन आपलं भोजनमध्ये बदल करणार आहे. आणि ते फक्त केवळ 15 दिवसात, फार काळ. तर आज रसाहारचा पॅटर्न, तुझा रसाहारचं सांगितलं नाही. नाही. रसाहार पॅटर्नवर आज एक जोडी शक्ती सुरू करू, नंतर रसाहार उद्यापासून तुम्हाला रसाहार स्टार्ट करू. आणि काळजी करायची कारण तुम्ही वेगळे आहात, मॅडम वेगळे आहे. हो, ते आहे. असं काही नाही. तुमच्या क्रेविंग्स वेगळे आहेत, तुमच्या क्रेविंग्स वेगळे आहेत. तुम्ही सुरू करायचं ज्यावेळेस तुम्हाला काही थोडासा त्रास, म्हणजे त्रास काहीच होत नाही. त्रास म्हणजे सगळ्यात मोठी नशा कार्बोहायड्रेटची. अच्छा. आणि ती जेव्हा आपल्याला मीठ आणि कार्बोहायड्रेट मिळत नाही ना, तर माणूस थोडा पेचिंग होतो, मानसिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने होतो. तिला जोड पडल्यासारखं वाटेल, काही सुचणार नाही असं होतं. अच्छा. असं कारण काय होतं की या काळामध्ये कार्बोहायड्रेट इंटेक्स आपलं शुद्ध होतं. काय होतं? कार्बोहायड्रेट इंटेक शुद्ध होतं. अच्छा. बाकी सगळे व्हिटॅमिन मिळतात तुमच्या बॉडीला मिळतील, तुम्ही आम्ही देतो. आणि हा खेळ फक्त 15 दिवसाचा आहे. आणि या 15 दिवसाचा हे एक छोटंसं तप आहे प्रसाद. आणि हे तप आपलं फक्त वर्षातून एकदा करायचं, फिटनेस राहण्यासाठी. आता तुम्ही बरं होण्यासाठी करता, नंतर पुढे फिट राहण्यासाठी कधी जाता नाही. या हा रसाहारच का, हा जुडी शक्तीची क्रिया. बघा, मी तुम्हाला फक्त ज्युसेसवर ठेवतो. ज्युसेसची प्रोसेसची मॅडम, आज तुम्ही जे अन्न खाताय त्याला कम्प्लीट प्रोसेस करायला जुडी शक्तीला 18 तास, 6 तास आवाश आहे, 6 तास छुटा तळं आणि 6 तास मोठ राहतं. आणि नंतर ते बाहेर पडतं. एक्झॅक्टली प्रोसेस 18 तास. तुम्ही जेव्हा ज्यूस घेता ना तेव्हा घडतं काय, 1 तास आवाश आहे, 1 तास छोटा डळ, तिसऱ्या तासाला शेताच्या बाहेर. अरे फक्त 3 तास शेतात पडतो. त्यामुळे होतं काय, 15 तास जेवढी शक्ती उडी वाढते. आणि तेव्हा ती तुमच्या शरीरात चमत्कार करायला सुरुवात. आणि तर हा जो कन्सेप्ट, या कन्सेप्टचा तुम्ही अनुभव घ्या. आपण आता जेवढी शक्तीचे 1-2 प्लेसेस समजून घेऊ.